हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी आहे अंबरनाथमध्ये. आले 2 दिवस झाले आणि सोहम पण आलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आज नंदू कर्वे यांच्या फार्म हाऊसला. म्हणजे बदलापूरचे जे नंदू भाऊ आहेत त्यांची गोशाळा आहे. तुम्हाला कधी बऱ्याच ब्लॉगमध्ये मी त्यांची गोशाळा तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्यांची आहे फार्म हाऊस आहे त्यांचं. तर ते बोलले होते एक दिवस की जाऊ आमच्या फार्म हाऊसवरती आणि बघून यायचं आहे मला कसं आहे. कारण काही प्लॅन आहेत बघू ना, म्हणून म्हटलं बघून तरी येऊ कसं आहे. म्हणून त्यांना फोन केला तर बोलले या 4 वाजता. म्हणून मग तर चाललेलो आहोत. आज आहे शनिवार. सोहम पण आलेला आहे. 2 दिवस झाले सोहम पण. आम्ही दोघं एकदाच आलो, म्हणजे वेगवेगळ्या बसने आलो पण एकदाच आलो आम्ही दोघंजण कोल्हापुरातून. मी आमच्या सासरवाडीतून बसले आणि सोहम कोल्हापुरातून बसला. आणि चला मग जाऊया, बघूया काय काय आहे किंवा कसं आहे. भारी आहे, कसं आहे, चांगलं आहे, काय माहीत नाही मला. पण बघायचं आहे. म्हणजे एक दिवस बघायचंच होतं आम्हाला त्यांचं फार्म हाऊस. म्हटलं चला जाऊया, त्यांना पण जायचं होतं, भाऊ बोलवले. आणि ह्यांनी सोमला सोडायला गेलं. आमच्याकडे काही 4 व्हीलर नाही आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याच 4 व्हीलरवरून चाललो आहे. आमचं साहेब सोडायला गेले सोहमला. आता थोड्याच वेळात येतील मला न्यायला. चला तो पण आपण सगळं लाईट वगैरे सगळं बंद करूया आणि जाऊया. चावी घेते इथंच ठेवलेली आहे. गॉगल काय तर घेत नाही, ठेवून देतं. हा खूप मोठा गॉगल आहे. हा आहे माझा छोटा गॉगल, हा घेते. आत्ता जस्ट आमच्या डॉलीच्या मैत्रिणीचा फोन आलेला आणि आता तिला 25 डिसेंबर क्रिसमसच्या सुट्टीमध्ये आणायला जायचं आहे. आणि काय काय आणायचं आहे, कपडे हे ते सगळं घेऊन ये, हेडफोन्स घेऊन ये असं तिने सांगितलं आहे. बघू, तिच्या मैत्रिणीनं फोन केलेला. सुट्टीवर आलेली वाटतं ती, 1 दिवसासाठी सिक लीव्ह होती. तर मग तिनं मेसेज दिला आहे. मी आले खाली, साहेब आता येतील आमचे. ही आहे आमची बिल्डिंग. साहेब आमचे आलेले आहेत. काढणं करत होता, त्याने टाकलं 520 रुपये. समोसाचा वास म्हटलं इथपर्यंत येत आहे ना. एवढी समोसे बनवत असतील. हे आहेत आमचे सुपुत्र KTM वरती बसायची. चला गोशाळा बघूया. आणि हे नंदूभाऊ आहेत. हे काही चढायला लागलेत. बघा, खास तुमचं हे बघायला आलो आम्ही. बघितलं का? वेळ काढला आम्ही. गोशाळा घोड्यावरचा व्हिडिओ छान आहे हा भाऊ. पण तुमच्या पोरी 5 पोरी आहेत. होय, गोंडस आहेत की. आणि एकसारखेच वाटायला बहिणी बहिणी. हो ना, वेगळं वाटतच नाहीत. फार प्रेमळ आहे. काय म्हणतो, चला जाऊन आपण पटकन. चला चला. भाऊंची गाडी. इथून 18 किलोमीटर बदलापूरमध्ये ना, गावात 18 किलोमीटर म्हणजे वन वे 18 किलोमीटर ना. काय काय वन वे 18 किलोमीटर नाही कळलं ना मला. काय जायला 18 किलोमीटर एका बाजूला हो. एका बाजूला. आश्रम आहे होय होय. आणि आणि ते अतिशय छान सांभाळतात. तर आम्ही त्यांचे पाय धरायचे बाकी राहिलो की आमच्या गाई घ्या फुकट. पण ते म्हणाले आमच्याकडे जागाच नाही. 18 किलोमीटर आहे म्हणतात ते इथून, म्हणजे त्यांच्या गोशाळेपासून, म्हणजे बदलापुरातून. आणि अशा गप्पा मारत मारत आम्ही चाललेलो आहोत. आणि खूप छान वाटलं. रस्त्यावर तसं बांधकाम चालू आहे, रोडची कामं चालू आहेत. असं करत करत आम्ही पोचतोच आहोत थोड्या वेळामध्ये. तर इथं भाऊ की नाही सगळ्यांसाठी वडापाव घेण्यासाठी थांबले. आणि पण उतरले होते, पण भाऊनेच सगळ्यांसाठी आमच्यासाठी वडापाव घेतला होता इथून. आणि हे आहे त्यांचं फार्म हाऊस. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. अगदी शांतता आहे इकडं. आजूबाजूला कुणाची दगबग लगबग काही नाही. शिवाय इथं केअरटेकर म्हणून फुल टाईम एक फॅमिली पण आहे फार्म हाऊसांचं. मोठं आहे ना समोर, इकडं पण जागा आहे बघ.
झाडं भरपूर लावलेत तुम्ही ना. पसरलंय ना. हे पाण्याचा खाऊचा पाण्याचा वेल आहे ना. आणि पान फार चांगलं आहे. नंतर हो का? वडाचं ना, असं तिखट पान म्हणतो ना आपण. केवढं लागलेत पानं, खाऊची पानं. होय होय, काजूची झाडं पण आहेत की. आणि ती येतं ना, एवढी खायला मजा येते ना. बाजूतली सगळी म्हणजे एवढी एवढी ती छोटी काळी फळं येतात बघा, खायला खूप मजा येते. पण मला वाटतं इकडे काजूची लागवड नसावी, ह्याला मोहर नाहीये. काय आहे पण लिंबाचा वास बघा किती छान चांगला एकदम तुड्यात होता बघ. पेरूची पानाने हे असं टाकलं ना, पाला हा लय भारी चहा लागतोय. काजूची झाडं. पाणी झाडाला मिळालं. हो, पण तोपर्यंत पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. बांबू आहे का तो? बांबू पण लावले ना. आणि बोर नाही पाणी. हे कडीपत्ता आहे का? हे कशाच झाड आहे हे? हे छोटा आवळा असतो तो, हा, इलायती आवळा. इलायती आवळ्याच आहे, बरोबर. तो एकदा लागला की खूप लागतो तो. बांबू पण लावलाय की. हो, बांबू पण लावला. बांबू आहे. इकडे स्विमिंग पूलला जागा सोडली होती. हम्म. जागा सोडली तर बाजूला जरा आडोसा व्हावा म्हणून हे केलं. हे तर सफेद जाम असतो ना, हे 2 सफेद जाम आहे, हा काजू आहे. हा, सफेद जाम आंबट असतो तो ना, थोडासा आंबट गोड असतो तो. हा, छान लागतो. छान लागतो खायला तो पण. उन्हाळ्यामध्ये येतो जास्त. ते जांभळाचं झाड हे केलं तर तिकडं हे झाड आहे ना, 10,000 रुपये घेतात माणसं. हो, एक झाड जांभळांची, सगळी जांभळाचीच लावलाय. माणूस आपल्याला 10,000 रुपये देतो आणि जांभळं तो काढून घेऊन जातो. मोठी आहेत ना, क्वालिटी मोठी आहे ना जांभळांची. क्वालिटी मोठी जांभळ आहे. मला तो आमचा तो जांभूळवाला तेच म्हणतो, सर आप और 4 साल रुको, 1 रुपया भी खर्च नाही. जांभळं लागायला लागली की. अहो, पण चांगली केअर केली आहे तुमच्या इथं, कसं पण नाही आहे. नाही समो, एक ह्यांच्यात कसं पण असं हे असते, जागा असते पण काही उपयोग नसतोय. खुर्चीवर ना, खुर्चीवर या. या सर. बस समो. या तुम्ही पण, तुम्ही नका लांब बसूया. ते रिपेअरला काढले कुठे गेले भंगारमध्ये काय झालं? माझ्याच गाडीत ते गाडी. आणि आपण येतो आपल्या मनाच्या शांतीसाठी. आपली गाडी बघितली की तो येणार, मग तो त्याचं घराडे करणार, त्यांची सांगत राहणार. आपल्याला ती नाही म्हणू शकत नाही. आता बघूया आपण फार्म हाऊस. हॉल आहे ना. किचन आणि इकडे किचन. बाकी खाली करायला गादा एक्स्ट्रा. भरपूर मोठा हॉल आहे. इन्व्हर्टर आहे. दादा हे बसत का नाही म्हणतो तुम्ही, काय कारण असेल? नाही, आता ते विटा काढण्या खालच्या. अजून इकडे एक रूम आहे हॉलमधून. गाद्या, कपाट, इकडे वॉशरूम पण आहे, टेबल आहे, खुर्च्या आहेत. एक वॉशरूम आहे इथे. इकडे एक रूम आहे, वॉशरूम आहे. इकडे बाहेर जायला दरवाजा पण आहे. छान आहे. खाऊची पानं आहेत ना, मी घेते, छान आहे. थोडीशी घेते, जास्त नाही, पण छान अशी चव चांगली असावीची. कलकत्ता पान वाटतंय. बस समजावून हे पान कसं कलकत्ता पान आहे. मोठं पण आहे आणि ग्रीन असतं पान. कलकत्ता फोटो घे मला. आता आम्ही चाललोय रिटर्न आणि ह्या ताईने करूया बाय बाय. बाय बाय.
सर नमस्कार. हॅलो ए बाय बाय. पोचला ना बाबा. नमस्कार. पोचला ना बाबा.